जय शिवराय मित्रांनो, सोशल मीडियावर आपण कंटिन्यू अपडेट देत राहतो। तुम्ही असो मी असो एकमेकांची जनजागृती करतो। मराठा समाज जो आहे कित्येक वर्षांनी एवढा एकजूट झाला आहे, एकत्र झाला आहे जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे। फक्त जरांगे पाटलामुळे आपला समाज एकत्र झाला आहे आणि आपण सर्वांनी जे आहे जरांगे पाटलाला आपलं नेतृत्व मानलेलं आहे मित्रांनो। पण जी मोहमाया असते ना, तर राजकारणाची मोहमाया कुठंतरी आपल्याला विभागू शकते। तर हात जोडून विनंती आहे मित्रांनो सर्वांना की किती मोहमाया असली तरी ह्या राजकारणापायी आपल्या मराठ्यांची एकी तुटू देऊ नका मित्रांनो। जेव्हाही तुमच्या मनामध्ये तुमचं मन चलबिचल होईल, ही मोहमाया तुम्हाला चलबिचल विचलित करून टाकेल, तेव्हा फक्त एक गोष्ट आठवा की जरांगे पाटलांचं उपोषण। आंतरवाली सराटीमध्ये आपल्या आया बहिणीवर जो लाठीचार्ज झाला, तुम्हाला मित्रांनो माहिती आहे का? आणखी ते छर्रे जे आहेत, मी जेव्हा आंतरवाली सराटीला गेलतो त्या व्यक्तींच्या काही ह्या इथे खांद्यामध्ये आहे, काहींच्या इथे पायाची पिंडरी जी आहे त्या ठिकाणी आहे, ते आतमध्ये छर्रे आहेत। मी आणखी पण गेलो तेव्हा पाहिलेले आहेत मी मित्रांनो। म्हणजे इतकं वाईट घटना आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या समाजाचा झालेला अपमान। म्हणजे आज एवढा मोठा मराठा समाज आहे, जर त्या समाजालाच आपल्याला मान दिला नाही त्यावेळेस। फक्त ह्या काही गोष्टी डोक्यात आठवा मुंबईमध्ये आपण किती प्रेमाने एकजुटीने मराठा समाज एकत्र गेलो होतो मित्रांनो। कोणताही निर्णय घ्यायच्या पहिले, मन चलबिचल व्हायच्या पहिले, मोहमायाच्या पलीकडे एक समाज आहे, तो आपला आहे मराठा समाज, जो आपल्याला कधीच वाटलं नव्हतं एकत्र येईल, पण आपला समाज आज एकत्र आलेला आहे। हे राजकारण काय आहे मित्रांनो? फक्त याच्यामुळं आपलं जे आहे समाज वेगळा होऊ देऊ नका मित्रांनो। मी स्वतः हात जोडून विनंती करतो माझ्या मराठा बांधवांना, तुम्ही चलबिचल होऊ नका। तो जोश, ते उत्साह, तीच म्हणजे एनर्जी आहे आपल्यामध्ये राहू द्या समाजाबद्दलची। आपल्या एकत्र राहण्याची शक्ती जी आहे ती खूप मोठी आहे आणि सध्या आपल्याकडे तेवढीच एक खूप मोठी शक्ती आहे की आपल्या मराठ्यांची एकी, ती एकी कमी होऊ देऊ नका। आणि एकच म्हणतो, आपल्याला जर कोणी भविष्यासाठी आपल्याला न्याय देऊ शकतं तर ते फक्त आणि फक्त जरांगे पाटील आहेत मित्रांनो। मला स्वतःला जे आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात, मला सर्टिफिकेट सुद्धा भेटलेले, तरी मित्रांनो मी आज जरांगे पाटलांसोबत काम करतोय का तर माझ्या बाकी मराठा बांधवांना जे आहे ते सर्टिफिकेट भेटावं, म्हणजे आपल्या सर्व मराठा समाजाला जे आहे आरक्षण मिळावं। तर मित्रांनो, जसं मी सोबत आहे तुम्ही पण सोबत राहा, कुठलाच माझा मराठा बांधव फुटू नका, एवढीच विनंती। असं फुटणार नाही याचा विश्वास आहे मला, पण वेळोवेळी असा एखादा व्हिडिओ बनवून तुमच्यामध्ये असं एनर्जी मला असं आणावी वाटते, म्हणून मी असे व्हिडिओ करतो। नाहीतर माझा समाज बांधवावर 100% विश्वास आहे। एक मराठा, लाख मराठा, 1 कोटी मराठा।